पाणी वाहत होतं, आपल्याला यायची अडचण होती. आपण त्या पाण्यातनं गाडी घालून पुढे आलो. असं पुढे गेल्यानंतर बघितलं की रस्ता वाहून गेलेला होता, पूल वाहून गेलेला होता. आणि हे जेव्हा बापूंनी मला निमंत्रण दिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण या गावात, हत्तूर गावात आपण गेलो होतो आणि तेव्हा इथला पूल आणि रस्ता वाहून गेला होता. तेव्हा बापूंनी येताना आठवण मला करून दिली की आपण ते पुलाचं काम नाही का, आपण रस्ता वाहून गेला होता, आपण त्याच गावात आपल्याला जायचंय. बापूंनी मला काल आठवण करून दिली. आणि जेव्हा बापूंनी आठवण करून दिली तेव्हा मी सांगितलं की आता मला माझी भावना अशी झाली की जाताना किमान आता हे घेऊन गेलोय, परंतु जाताना आणखीन काय आपण देऊ शकतो जे आपल्या हातात आहे ते तातडीनं. मी कालच सूचना दिल्या, मला वाटतं जिल्हा परिषदेतनं प्रस्ताव पण तातडीनं मागवला आणि पुलाचा आणि त्या रस्त्याचा जवळजवळ 1,90,00,000 रुपयाचा पूल आणि रस्ता आपण जो वाहून गेलो तो सगळा रस्ता आता आपण मंजूर केलेला आहे. त्याचं टेंडरची प्रक्रिया होईल आणि बापू आता जवळजवळ 2 कोटी रुपये, 1,90 म्हणजे